डॉक्टर चंदी? ही चंदी कोण? चंदी म्हणजे मी. वय? माझं वय माझं मी 14-15 वर्षाची आहे. मी वडगावचे प्राध्यापक शारंग पाणी आहेत ना, मी त्यांची मुलगी आहे. मी खूप चांगली आहे, मनानं स्वभावानं असं म्हणतात सगळे. आणि प्राध्यापक शारंग पाणी ते कसे आहेत? रुबाबदार, कर्तबगार. वडगावातच काय, आजूबाजूच्या 4-6 गावात लोक मानतात त्यांना. आणि त्यांची बायको माई, सगळे माईच म्हणतात तिला. मी माईच म्हणते आईला. तिला कॅन्सर झालाय आणि 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 सदा 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 तसा भाऊच आहे माझा, जो नेहमी शीळ घालतो. आणखी काय दिसतंय तुला वडगावात? कौलारू घर, ओसरी, तुळस. ओसरीच्या बाहेर बाबांचं एवढं मोठं नाव, मागे पडवी, पडवीत हौद. आमच्या घराच्या पाठीमागे एक नदी आहे आणि नदीकाठी काय आहे? नदीकाठी चिंचेचं झाड आहे आणि नंदू. नंदू? नंदू, चिंचेचं झाड आणि नंदू नेहमी एकत्र असतात. नंदू माझा खूप चांगला मित्र आहे. मग पुढे काय दिसतंय? पुढे एक एक करून सगळं गायब झालं आणि मी एकटी पडले. मग 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 पुन्हा अंधार, गडद मिट्ट अंधार. डोळे जमिनीखाली पुरले तर कसं वाटेल, तसा अंधार. घुसमट होते, गुदमरतोय जीव माझा. चंदीचा जीव गुदमरतोय. गुदमरतोय जीव माझा. चंदीचा जीव गुदमरतोय. ही माहिती आधी कधी? नो डॉक्टर, ऑल ऑफ दिस इज न्यू. ही सगळी माहिती म्हणजे माणसं, जागा, मी तरी पहिल्यांदा ऐकतोय फॉर द फर्स्ट टाइम.
एक गोष्ट तू नोटीस केलीस, तिचं झालेलं लग्न, तिला झालेली मुलं, इथून तिनं मागे जायला सुरुवात केली. त्यानंतर ती थेट 15 वर्षाची असतानाची गोष्ट तिने सांगितली. येस. म्हणजे तिच्या हरवलेल्या घराची गोष्ट आणि वडगावची गोष्ट या दरम्यानचा एक मोठा काळ तिनं गाळून टाकला, स्किप केला. येस, राईट. डीप हिप्नॉटिक स्टेटमध्ये अशा गोष्टी गाळून टाकायचा निर्णय ती घेऊ शकत नाही. अशा वेळेला 2 शक्यता असतात. एक तर ती ठरवून खोटं बोलत होती, म्हणजे ती हिप्नॉटिक स्टेटमध्ये गेलीच नव्हती. म्हणजे ती हिप्नोटाईज झालीच नाही. बट इन दॅट केस ही सगळी माहिती, तिची गोष्ट खोटी होती. मे बी, कदाचित. दॅट्स स्ट्रेंज. पण सिद्धार्थ, जर ती ठरवून बोलत नव्हती तर मात्र ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मी आजवर पाहिलेल्या केसेसपैकी सगळ्यात विचित्र आणि अनाकलनीय केस आहे ही. हे बघ, ही सगळी नावं घेतली होतीस तू. वाचून दाखव मी. प्राध्यापक शारंगपाणी, माई जिला कॅन्सर आहे, सदा भाऊ आणि नंदू. रमा, तुला तुला यातलं काहीतरी आठवतंय का? हा, खरं खरं सांग, आठवतंय का काही? नाही, म्हणजे ओके ओके फाईन. वडगाव, तिकडे एखादा वाडा, म्हणजे तुझं घर. वडगावला तुझं घर होतं का? हा, विचार कर ना. होतं? मला नाही आठवत आहे. ओके 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 लिसन, डोंट स्ट्रेस. ओके, आपण असं बघूया की घरचं नसेल आठवत तुला, ठीक आहे? पण मग नंदू, हा नंदू कोण आहे? तू घरचा नाहीये तुझ्या, तरी तू त्याचं नाव घेतलंयस. म्हणजे नंदू आणि तुझं काहीतरी स्पेशल कनेक्शन असणार ना. विचार कर ना, कोण आहे हा नंदू? हा 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 आत्ता या क्षणी कुठे असेल? आठव ना रमा, प्लीज आठवून तर बघ. मला नाही आठवत आहे, काही नाही आठवत आहे मला. हे घे. एवढ्या चिंचा? हं? का का? अरे हं? नाही, तू मगाशी म्हणालीस ना माझा नेम लागणार नाही, माझा नेम चुकतो मारला चिंता लागली. हं? दे ना रे, असं काय करतोयस? ते ना, मी आपलं ते मी म्हणत होते, कारण तुझं तसं वय झालंय ना. नाही म्हणजे वयोमानानुसार माणसाकडनं घडतं असं. अच्छा, माझं वय झालंय काय? आणि तुझं काय ग? अगं, तू एवढी मोठी झाली आहेस आता, तरी तू लहान मुलांसारखं चिंचा बघितलं की तुझ्या तोंडाला लाळ सुटते. अगं, इतकी वर्ष चिंचा पाडून पाडून दमलो मी तुझ्यासाठी. म्हणजे तुला डोळे सुद्धा. मंगल, आय एम सॉरी मंगल. मी हा विषय नको होता काढायला. तेव्हाही माझं चुकलं आणि आत्ताही. मंगल, तू प्लीज रडू नको मंगल, प्लीज.
हे यापुढे यापुढे असं नाही होणार मंगल. मी यावेळी तुझा हात नाही सोडणार. मग माझ्या वाटेत कुणीही आलं तरी चालेल. आई, सिद्धार्थ किंवा किंवा आणि कुणी. यावेळी मी तुझा हात कधीच नाही सोडणार. तुझी साथ नाही सोडणार. मग तुझी अपूर्ण राहिलेली सगळी स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मग मी पूर्ण करणार. निरंजन, फोन उचल रे बाबा. इट्स सो स्ट्रेंज सिद्धार्थ. म्हणजे मी तिला आत्ता भेटून आले तर तिचं असं म्हणणं आहे की तिला काहीच आठवत नाहीये. ऑब्व्हियसली नाहीच आठवणार. व्हॉट डू यू मीन ऑब्व्हियसली? आता थोड्या वेळापूर्वी तिने स्वतःहून जी नावं घेतली ती तिला अजिबात आठवत नाहीये. कारण ती सगळी नावं माहिती तिच्या सबकॉन्शियस माइंड मधून आली. ओके. आपण जागी असताना सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह नसतो, म्हणून हिप्नोसिसची मदत घ्यावी लागते ना. या सगळ्यातून तिच्याबद्दल काहीतरी ठोस कळायला हवंय. दॅट्स मोर. मावशी, मावशी काय झालं? का रडतीयेस? मावशी काय झालंय? काय झालं? का रडतीयेस तू? मावशी तू चल, तू कॅबिन मध्ये चल माझ्या. नंदू सदा सदा शीळ घालणारा सदा. हे घे, पाणी घे, पाणी पी. बरं वाटतंय का आता तुम्हाला? अगं ह्या वयात इतका स्ट्रेस बरा नाहीये. त्यात तुला दम्याचा प्रॉब्लेम आहे ना, मग इतकं रडून कसं चालेल? हे सगळं तुला कळतंय रे, पण ज्याच्यामुळे हा सगळा त्रास होतोय त्याला कुठे कळतंय? मला काय हौस आलीये का एवढा त्रास करून घ्यायची? तू शांत हो प्लीज. आणि नेमकं काय झालंय सांगशील मला? अरे हा मुलगा निरंजन वेड्यासारखं वागतोय.
मला त्याची खूप काळजी वाटते रे. पण काही बोलायची सोय नाही ना. एक तर स्वतःहून काही बोलत नाही आणि मी काही विचारलं तर धड उत्तर पण देत नाही. कुठेतरी जातो पण ऑफिसला जात नाही. म्हणजे हो, कारण त्याच्या ऑफिस मधून घरी फोन येतात सारखे, नोकरीवरून काढून टाकू म्हणून. आता तू सांग मी काय करू? हं? ती समोर होती तेव्हा बरा तरी होता, पण आता मावशी मावशी सोड सोड एक. कधी रडणं बंद कर प्लीज. आणि काळजी करू नकोस. आज न उद्या रमाचं वास्तव समोर येईलच आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि मी तुला वचन देतो, मी ह्या सगळ्यातून निरंजन दादाला बाहेर काढेन. आय प्रॉमिस. वडगाव, वडगावला राहत होती ती. कुठे आहे, कुठे रे वडगाव? आय डोंट नो. मी कुठे इतका फिरलोय. आधी बोर्डिंग, मग अब्रॉड. मुंबई पलीकडे थोडीफार दिल्ली माहिती आहे मला, तेही बिकॉज ऑफ यू. कधी एक्सप्लोअर केलंच नाही ना एवढं. आय नो. सिद्धार्थ, तुला काय वाटतं, तिचे तिचे आई बाबा आपल्याला सापडतील तिथे? माहित नाही मला. आय रिअली डोंट नो. मला ना बाकी काही माहित नाही, बट माय गट सेज तिचा तो भाऊ आहे ना, तो तो आपल्याला नक्की सापडू शकेल. तो शिट्टी वाजवणारा. शीळ घालणारा. हा राईट. सदा सदा महेश, महेश, लवकर ये, लवकर ये, इमर्जन्सी केस आहे.